प्रत्येकाच्या घरी लागणारे पारंपरिक पद्धतीने बनवलेले अस्सल घरगुती मसाले आता विटे शहरात उपलब्ध। मिरची, मसाले, चटणी, उन्हाळी पदार्थ, उपवासाचे उन्हाळी पदार्थ, ड्रायफ्रूट आदी मिळणार आता विटे शहरात। स्वच्छतेचा नियम काटेकोरपणे पाळत अगदी तुम्ही सांगाल तशी चटणी ऑर्डरप्रमाणे तयार करून देशाबरोबर परदेशातही पाठवणारे एकमेव ठिकाण श्री महालक्ष्मी मसाले, ज्योतिर्लिंग मंदिरासमोर, लेंगरे रोड, विटा, जिल्हा सांगली। संपर्क 80 10 25 91 22 व 98 86 54 77 97। आता पुण्यातील गुणवत्ता विट्यामध्ये 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, MHT CETच्या तयारीसाठी 8वी 9वी 10वी स्टेट बोर्ड CBSEचा पाया भक्कम करण्यासाठी ॲक्सेंट सायन्स अकॅडमी व शिंदे क्लासेस अँड परिणिता गुडलक टेस्ट सिरीज। सुर्वे सर, शिंदे सर यांचा 25 वर्षांचा अनुभव, प्रशस्त बैठक व्यवस्था, प्रिंटेड नोट्स, टेस्ट सिरीज, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अवर, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शनिवार रविवार पॅटर्न। तर आजच आपला प्रवेश निश्चित करा। ॲक्सेंट सायन्स अकॅडमी आणि शिंदे क्लासेस परिणिता गुडलक टेस्ट सिरीज आम्ही प्रवेश घेतोय, तुम्ही घेताय ना? नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। खानापूर आटपाडी मतदारसंघातून खासदार संजय काकांना जिल्ह्यातील सर्वात जास्त लीड मिळण्याची तयारी सुरू झाली आहे। ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी संजय काकांना समर्थन दिल्यानंतर युवा नेते सुहास भैया बाबर यांनीही आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन खासदार संजय काकांना जाहीर पाठिंबा दिला। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत ही स्वर्गीय अनिल भाऊंची इच्छा होती। त्यांचाच आदेश मानून सांगली लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारासाठी आपले कार्यकर्ते जीवाचे रान करतील असे सुहास बाबर यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितले। तसेच कार्यकर्त्यांनी सुहास बाबर यांचा आदेश अंतिम मानून काम करणार असल्याचे सांगितले। पाहुयात काय म्हणाले ते। तुमच्या डोळ्यात पाणी आलं म्हणून मला अनेक दिवसांना समाजापुढे माझ्या डोळ्यात पाणी मला रोखता आलं नाही। वैभवदादांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितले की आज भाऊंना जाऊन 75 दिवस झाले। आता तुम्ही भाऊ गेल्यापासून ते दिवस मोजताय, आमचं काय होतं आता आम्ही सेकंड मोजतो आणि यातनं बाहेर कसं पडायचं। इतक्या मोठ्या प्रचंड मोठ्या आघातानंतर हे सगळं सावरायचं कसं, ही खूप मोठी जबाबदारी त्या 75 दिवस झालं आम्ही पेलण्याचा प्रयत्न करतो। मला ते विचार आपल्याला प्रस्ताव आला होता त्या दिवशी बिनशर्त पाठिंबा भाऊनी भाषेला केला, अध्यक्षपद डावललं आणि माझा बिनशर्त पाठिंब्यामध्ये फक्त त्या टेंबूची योजनेचं सगळं काम फडणवीस साहेबांनी मार्गी लावलं पाहिजे असा एकच अट ठेवली आणि आपण अध्यक्षपद डावललं। त्यांना काहीतरी वाटलं म्हणून ते उपाध्यक्षपद मला दिलं। ज्या दिवशी उपाध्यक्षपदाचा अर्ज भरत होता ना त्या दिवशी मला भाऊनी एकच गोष्ट करायला सांगितली। ती गोष्ट अशी होती की उपाध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा परिषदेची खालची केबिन घ्यायची। जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षाची केबिन ही दुसऱ्या मजल्यावर, मला भाऊनी सांगितले की केबिन खालच्या मजल्यावरची घ्यायची, साधी केबिन होती। मला का सांगितलं नाही माहित नाही, निवडी झाल्या पदभार स्वीकारताना अण्णांनी विनंती केली की मला खालची केबिन पाहिजे। प्रशासन म्हणलं वरची केबिन एकदम टॉपची केबिन आहे, म्हणजे टॉपची केबिन दिलं नाही आपल्याला, बापाचा निरोप आहे, केबिन खालची पाहिजे। मी खालची केबिन घेतली। सगळे आमदार सगळे नेते मंडळी माझ्या सत्काराला आले, भाऊ आले नाही आणि सगळे सत्कार करून गेल्यानंतर भाऊ आले। मी खुर्चीवरती बसलो नव्हतो, मला बसताना भाऊ माझ्या कानापाशी आले, मला काय म्हणून तुम्हाला सांगायचं आहे, तुझा बाप या खुर्चीवर बसला होता काम करताना, विचार करून एवढीच छत्री मला त्या 10 वर्षामध्ये दिली आणि मी प्रामाणिकपणे काम करत होते। कधी ना कधीतरी विजय भाऊ जबाबदारी याची जाणीव होती, बाकी सगळंच भाऊ करत होते। भविष्यात जबाबदारी येणार याची जाणीव होती, पण राजू भैया अशी जबाबदारी देव एवढ्या दुर्दैवानं माझ्यावरती जबाबदारी टाकल्या त्याची पुसरशी सुद्धा कल्पना कधी मनामध्ये शिवली नव्हती। अनेक प्रसंग तात्या येऊन गेले, पण एवढा भयानक प्रसंग कुटुंबावरती असं एकदाही वाटलं नाही। दुर्दैवानं तो प्रसंग आला। तुम्ही मला 10-12 वर्षाला भाऊची सगळी तुम्ही लोक मला बघताय,
नवी पिढी मला जवळून बघतो. माझ्या आईचं निधन होण्यापूर्वीचा सुहास बाबा आणि आईचं निधन झाल्यानंतर सुहास बाबा ह्यामध्ये जमीन आसमान. कदाचित तुम्ही मला असं कसं बोलतोय, तर आई गेल्यानंतर 1.5 वर्षामध्ये मी बाहेर आलो. माझं सगळ्यात मन होतं म्हणजे मी फ्रस्ट्रेशन मध्ये जातोय काय पाहिजे अशी अवस्था होती. आणि ते सगळं सावरत असताना माझ्या बापानं स्वतःचं दुःख बाजूला ठेवलं, पण मला दुःख नाही झालं पाहिजे म्हणून त्यांचं ते दुःख लपवलं आणि ते कामात आहे. 3-4 महिने झाल्यानंतर ते थोडं जसं सावरत गेलं, तर या सगळ्याला वेळ हेच उत्तर आहे बघावं. आणि मला आणि दादा भावानी बोलवून घेतलं 4 महिने झाले. नंदू काका बोलवून घेऊन काय सांगावं बाबाला. मी हे भाऊंच्या वाढदिवसाच्या भाषणामध्ये पण सांगितलं. दोघा भाऊंना दादाने मला बोलवून घेतलं भाऊ आणि एकच सांगितलं की बाबा माझ्या मनामध्ये खंत आहे. समाजकार्य लोकांसाठी करता करता मी कुटुंबात कधी बघितलंच नाही. माझ्या बायकोला काय आहे काय नाही ना कधी आयुष्यात पिक्चर बघितला ना नाटक बघितलं, हॉटेलमध्ये गेलो नाही, फिरायला गेलो नाही, देवाला गेलो नाही, कधी गेलो असतो तर दवाखान्यातच गेलो असतो. आणि तिच्या शेवटच्या काळात तिला वेळेत दवाखान्यात नेऊ शकलो नाही त्याची खंत माझ्या मनामध्ये लागून राहिली. आता तीच गेली. त्यामुळं इथून पुढं दोघांना मला बोलून सांगितलं की माझ्याकडून कुटुंबात काहीतरी मी करेन आणि मी तुम्हाला कुठं मदत करेन ही भूमिका ठेवू नका. जेवढं देवानं मला माझं आयुष्य दिले ते सगळं आयुष्य मी आता लोकांसाठी वाहून घ्यायचा निर्णय घेतलाय. आणि समर्पित भावनेनं भाऊ गेल्या 1.5 वर्षामध्ये म्हणजे मला एवढं आठवतंय एवढं प्रचंड भाऊ या 1.5 वर्षामध्ये कधीच करत प्रचंड काम करण्याची प्रामाणिक. ज्या योजनेचा जन्म घातला त्या योजनेचा शेवट करायचा या एका भूमिकेतून तरी हयात कसलीही तब्येतीची काळजी केली नाही. 6वा टप्पा लिंबूचा मंजूर करून त्याचं टेंडर झालं पाहिजे यासाठी प्रचंड कष्ट घेतलं, प्रचंड प्रयत्न केले. अगदी ज्या दिवशी आजारीच पडले, आजारी सुद्धा आप्पा कधी पडले, दवाखान्यात सुद्धा कधी गेले, तेव्हा शरीरानं सांगितलं की आता मला केलंच नाही, तोपर्यंत अंगावरती ओढत नाही. आणि शरीर जेव्हा सगळं सांगतो की आता आम्ही काही करू शकत नाही, तेव्हा भाऊ ना आम्हाला दवाखान्यात नेलं. स्ट्रेचर वरती असताना अनिल भाऊ कलेक्टर साहेबांना काम सांगत होते. शेवटच्या क्षणाला सुद्धा जो माणूस काम सांगत होता शेवटी कलेक्टर साहेब म्हणले आप ऍडमिट हो जाइए, मैं देखता हूं क्या करना है. ऍडमिट झाले. तिथं कळलं की निमोनिया शहाजी साक्षीला आहे. आयसीयूत असताना टेम्पोच्या ठिकाणी फोन लावून होते कसं पाणी सोडणार आहे, कधी पाणी सोडणार आहे, पाणी सोडा, मला प्लॅनिंग करून सांगा. आणि सकाळ उजडणार नाही नाना तिथे जाणून त्यांनाही नव्हती आणि आम्हालाही नव्हती. पहाटे 5 नंतर काय माझी आई आणि भाऊ दोघंही 3 नंतर कोल्हापूर तब्येत बिघडत गेली आणि मी तिचा साक्षीदार मी आयसीयू दोघांनी बघितले. तुम्ही मला बरेच जण म्हणतात झोप झाली नाही का, झोप झाली नाही, लागतच नाही. काय करणार मी ऐकलं नाही. सतत डोळ्यासमोर त्या दोघांच्या शेवटच्या घटनेतले चेहरे माझ्या समोर असतात. ना घरात बघता येते ना तुमच्या समोर बघता येते. हे सगळं करत असताना हे सगळं पाठीवरती टाकून देऊन फक्त आम्ही भाऊनी शिकवून दिल्या म्हणून ह्यातून बाहेर पडलोय. आई गेली खचलो पण बाप गेल्यानंतर जबाबदारीची जाणीव झाली. ती जबाबदारी फक्त माझ्या समोर बसली. ती जबाबदारी माझी अनिल भाऊंचा मतदारसंघ आहे ती सांभाळण्याची भूमिका आम्ही घेतली. त्यात कुठे कमी पडणार नाही एवढं तुम्हाला मी अभिवचन या निमित्तानं मुद्दाम करणार. तुमचा आभार कशासाठी म्हणायचा. शेवटी असं आहे 40-50 वर्ष आम्ही भाऊच्या खांद्याला खांदा लावून आज विजय भाऊ तुम्ही राजाभाऊ आहेत, गणपतराव आहेत, बाळूबाबा आहेत, सगळी मंडळी सदा आहेत, सगळी या ठिकाणी बसली. त्यांनी खस्ता खाल्ली ती पार्टी उभा करायला. माझ्यापेक्षा काही पटीनं कष्ट या लोकांनी जास्त केले. कदाचित माझा त्यात हातभार सुद्धा कमी असेल. काय ते माझं कष्ट असतं ते 2012 नंतर मी ते पण 50 सेंटर निवडून आल्यानंतर मी थोडंफार कष्ट केलं असतं. पण समोर बसलेली अनेक ज्येष्ठ मंडळी, समोर बसलेली अनेक सगळी युवक मंडळी या सगळ्यांच्या कष्टातनं अनिल भाऊंची पार्टी उभा आहे. मी तसा नौखा आहे. 10 वर्ष जरी काम केलं तरी तुमच्यासाठी नेत्याचा मुलगा म्हणून ऐकता आलो अशी भूमिका जरी तुमची असली पण तुम्ही सर्वांनी अनिल भाऊंच्या पश्चात एका मुखानं मला स्वीकारलंय याच्याबद्दल तुमचं मी आयुष्यभर ऋणी राहील. त्यात मी कुठेही कमी पडणार नाही. फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेन तुम्ही मला स्वीकारले. आज विजय भाऊंसारखा ज्येष्ठ माणूस जरी भाऊंच्या बरोबर गाडीत हयात झालं तिने जिल्हा परिषद मध्ये काम केले. अनेक लोक असे आहेत सगळे समोर बसलेले. अनिल भाऊंच्या वाईट काळात चांगल्या काळात त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं.
त्या सगळ्या लोकांनी मला स्वीकारले. मी तुम्हाला विजय भाऊ एवढंच अभिवचन देतो, अनिल भाऊंचा मी वारसा सांगेन, तो घराण्याचा नाही, तो कर्तृत्वाचा वारसा मी करून टाकतो. कुठेही कमी पडणार एवढी तुम्हाला मी अभिवचन या ठिकाणी. आता अनेक लोकांनी मला व्यक्त केलं, तुम्हाला बोलवायचं कारणच मुळात आहे. मुळात वयाला मोठा आहे, बापू तिथे बसतो, शरद काका आणि हेमंतांना स्वागत करतात. या सगळ्या लोकांनी त्यांचं सगळं ज्येष्ठत्व बाजूला ठेवले आमच्या सगळ्यांच्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी. पण मी सुद्धा तेवढा मोठा नाही की मी तुम्हाला काही निर्णय सांगायला पाहिजे. पण मला असं वाटतं की आपण सर्वांनी एकत्र येऊन शेवटी तुमच्या मनामध्ये ज्या खतखत आहे त्या खतखत इथे बोलल्या गेल्या पाहिजे, लोकांच्या समोर सांगल्या पाहिजे. आप्पा तुम्हाला काही तिथे पोचवण्यासाठी आम्ही बोललो नाही, तुम्ही काम करताय. आणि मला असं वाटतं राजकारणामध्ये काम करत असलेल्या माणसाला खरं माहिती असतं. गोडगोड बोलून खोटं बोलून प्रत्येकाला वेगळं सांगत फिरलो तर माणसाचं नुकसान होतं. म्हणून तुम्हाला आम्ही आज या ठिकाणी बोललो होतो. तुमच्या मनातले खतखत मांडली, तुमचे विचार मांडले, काय वाटतं हे सांगितलं. आणि मला असं वाटतंय की तुमचं हे सगळं दुखणं जे आहे ते सगळं दुखणं फक्त आमच्यासाठी आहे. भाऊंच्या कुटुंबावरती अन्याय होतोय, भाऊंच्या कुटुंबाला त्रास होतोय, भाऊंना त्रास होतोय, याचा त्रास तुम्हाला होतो. लक्षात त्याची जाणीव मला झाली तुमच्या बोलण्यात. मी बघितलं मग सुभाषबाबूला आमदार टाळ्या वाजत नाही, पण उलट बोललो की नाही टाळ्या वाजतात. याचा अर्थ मला समजून घेतला पाहिजे, हे सगळं समजलं पाहिजे आणि एकत्रित येऊन आपण निर्णय केला पाहिजे. म्हणून आपण सगळ्यांनी दृष्टीने ही एकत्र मीटिंग करावी. अगदी प्रमुख लोकांना आपण बोलवलं, मेळावा घ्यायचा असेल त्याला आपण सगळ्यांनाच बोलू, पण तुम्ही सगळे आला. आणि मला असं वाटतं मी तुम्हाला दादाला त्याच्या भाषणामध्ये सांगितलं, पण मी तुम्हाला अनिल भाऊंचा मी शेवटी असा आहे त्यांचा मुलगा म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी मला स्वीकारले म्हणून तुम्हाला सांगतो की त्यांनी जो निरोप दिलाय तोच तुम्हाला निरोप द्यायला गेला. मी काय माझ्या मनानं आणि तुमच्या अप्रोच तुमच्या संमतीशिवाय मी निर्णय देणार नाही. पण अनेक वक्त्यांनी सांगितलं, फिरोजभाईंनी पण सांगितलं, त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणाला कदाचित त्यांच्या आयुष्यात शेवटचा कार्यक्रम का कुणास ठाऊक, पण अचानक एवढा मोठा वाढदिवस साजरा झाला. ध्यानीमध्ये नसताना लोक आले, खूप मोठा भाऊ खुश होते त्या दिवशी. त्यांना गुडघे एवढे दुखत होते, प्रचंड त्रास त्यांनी बाजूला ठेवला आणि त्या लोकांच्या ते वाहून घेतलं जातं, त्यांनी वाहून घेतलं. आणि त्या भाषणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची कसलीही चर्चा नसताना भाऊनी त्या भाषणामध्ये सांगितलं की आपल्याला नरेंद्र मोदींचे हात बडकर करायचे आहेत, खालचा उमेदवार कोणी बघायची आवश्यकता नाही. नरेंद्र मोदींसाठी आपल्याला महायुतीचं काम करावं लागेल. हा पहिला निरोप भाऊंचा आहे. आणि दुसरा निरोप कदाचित तुमच्यापर्यंत नसेल, पण त्याची साक्षीदार आम्ही मंडळी काय आहे. भाऊंचं गुडघ्याचं ऑपरेशन खूप महत्वाचा विषय होता, पण ते टाळत गेले. नवीन टेक्नॉलॉजी आली होती, त्या लेझरनं ते दुखणं थोडंसं बंद केलं जातं. ते बंद का केलं जातं, का करायचं जातं ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. पण महायुतीचा सांगलीमध्ये एक मेळावा होता आणि भाऊंच्या गुडघ्यावरती ते ट्रीटमेंट केली आणि डॉक्टरने सांगितले की आता कुठं जाऊ नका, थेट घरी जाऊन विश्रांती करा. हो 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 म्हणजे गाडीत बसले आणि त्या महायुतीच्या मेळाव्यात गेले. आणि त्या मेळाव्यात भाऊंनी जाहीरपणे सांगितले की मी आणि माझा मतदारसंघ हा ठामपणे महायुतीच्या उमेदवाराच्या मागे उभा आहे, कुठेही अडचण येणार नाही. हा भाऊंचा दुसरा निरोप आहे. आणि तिसरा निरोप तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही कुणाचे कार्यकर्ते आहात, तुम्ही कुणाचं नेतृत्व स्वीकारलं. ज्या माणसानं कधीही तत्वाशी तडजोड केली नाही, कधीही अंतर्भागात म्हणजे वर सांगायचं एकाला खाली सांगायचं वेगळं असलं कधी ज्या माणसाने केलं नाही. अनिल भाऊंना गुडघ्याचं नी रिप्लेसमेंटचे ऑपरेशन सांगितलं होतं. भाऊ टाळायचे करून टाकले. मी त्यांना फसवलं. मी म्हणलं 5 दिवसाचा विषय भाऊ, तुम्हाला नेतील, ऍडमिट करतील, गुडघे बदलतील, दुसऱ्या दिवशी तुम्हाला चालायला लावून, तिसऱ्या दिवशी तुम्हाला जिनेचं लावतील, चौथ्या दिवशी थोडंसं आणखी चालून तुम्हाला 5व्या दिवशी घरी सोडतील. फक्त ते 7-8 दिवस तुम्हाला वॉकरनं चालवं लागलं. तयार झाले आणि आम्ही दोघं बाहेर गेलो. त्यांनी डॉक्टरला फोन लावला की खरं काय किती दिवस लागतात. त्यांनी सांगितलं 2 महिन्यात. आणि भाऊ मी ऑपरेशन कॅन्सल केलं. आणि कशाला असं करताय. मला त्यांनी सांगितलं आप्पा बघा नाही तुमच्या मनाला सुद्धा काहीतरी त्याची वाटत असं मला वाटतं. मला म्हणते लोकसभेचं निवडणूक झाले की आपण ऑपरेशन करू.
लोकसभेच्या निवडणुकीचा तुमच्या ऑपरेशनचा काय संबंध आहे? मला म्हणले मी जर ऑपरेशन केलं आणि मी जर घरात बसलो तर ह्यानं मुद्दाम ऑपरेशन केलं घरात बसलाय हा आरोप अनिल बाबांवरती होईल. आपल्याला आरोप नको आहे. एका कारणासाठी आपण ऑपरेशन केलं म्हणजे दुर्दैव असं आहे की आमच्या कार्यकर्त्यांची खंत आहे का आमच्या कार्यकर्त्यांची खंत असू दे. हे सगळं तुमच्यासाठीच चाललंय, तुमच्यासाठीच आम्ही केलं. हा अनिल भाऊंचा निरोप आहे. आणि ह्याच्यापेक्षा पुढे तुम्हाला जाऊन सांगतो, ज्या वेळेला भाऊ गेले त्याला 5व्या दिवशी माझ्या गावातील सगळी लोक राजाभाऊ घरी आले. घराला गावातल्या प्रत्येक घराला बोलत होतो. महिला मुलांसहित सगळी लोक आपल्या घरापर्यंत आली आणि सगळ्यांनी बातम्यात सांगितले की तू जबाबदारी घेतली पाहिजेस, तू केलं पाहिजेस, गावाचं नाव टिकलं पाहिजे, अनिल भाऊंची पार्टी टिकली पाहिजे, हा कामाचा वसा टिकला पाहिजे. आणि त्या दिवशी नवी ऊर्जा मला मिळाली. गावातल्या ज्या बायका कधी बाहेर येत नव्हत्या अशा महिलांनी माझ्या गावातल्या आपल्या दिवशी भाषण केलं आणि मला सांगितलं स्वीकारलं पाहिजे. मी स्वीकारलं. मी 6व्या दिवशी बाहेर पडलो कारण आपल्या वडिलांनी आपला आदेश घालून दिलाय. मी माझ्या बायकोला सांगितलं तुला आई भाऊ लागत म्हणलं माझी. जे भाऊनी केलं तेच दुर्दैवानं तुझ्या नशिबात, जे माझ्या आईच्या नशिबात आलं तेच तुझ्या नशिबात आले. आता काय अपेक्षा करू नकोस की मी तुला बाहेर नेईन, पिक्चरला नेईन, तुला आता आयुष्यभर चहा करावा लागला. मी त्याला सांगितलं आणि तिला ते मान आम्ही ते स्वीकारलं. माहिती नसताना म्हणजे अनिल भाऊ मुंबईलाच होते म्हणून मी जात नव्हतो मंगळवारला. मला मुंबईतली फारशी माहिती नव्हती. शहाजी आणि सैदराव ही 2 माणसं असे की आमच्यापेक्षा काही पटीनं त्यांचा सहवास अनिल भाऊंच्यावर जास्त होता. आमच्यापेक्षा काही पटीनं त्यांचा प्रेम जास्त. सैदराव म्हणजे दुसरी बायको म्हणलं तर काय वावड ठरणार. इतकं प्रचंड काम त्यांनी 35 वर्ष भाऊंकडे केलं आणि शहाजी असल्यामुळे अनेक गोष्टी माझ्या हातात आल्या. मी शहाजीला एवढंच सांगितलं होतं, शहाजी जबाबदारी आपल्यावरती आहे पण ह्या मतदारसंघाचं काम थांबता काम नाही. त्या लोकांचं सगळ्या जबाबदारीला आपण पार पडलो पाहिजे म्हणून आम्ही हे काम करायला केलं. आम्ही मुंबई गाठात चालू ओळखी नव्हत्या, पायकी नव्हत्या, सगळे मंत्री भावनिक होते, सगळी लोक मदत करून देते राजा. तुम्ही विचार करा, ज्या मंत्रालयामध्ये आमदाराला माणसं ओळखत नाही धडाधड आमदारांनी एकटं लढकून जातात तिथे कोण सुहास लागतो? काय त्याचं महत्व? मी ती लेटर पॅड सापडतो माझं शाळेत सुहास अनिल भाऊ बाबा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सदस्य नियोजन समिती सांगते. आता काय महत्व आहे या बाबतीत? मला फिरायला लागलो, मंत्र्यांना भेटायला लागलो, सगळ्यांना भेटलो. मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो काय अनिल भाऊनी पेरलंय त्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. केस नव्हते मला, केस काढले, मंत्रालयात पाऊल ठेवलं आणि समोरचं 2 हवालदार आले, लेडीज हवालदार. अनिल भाऊंची चरण होते. खूप वाईट वाटलं म्हणजे आम्हाला. आमचा सहानुभूती तुमच्याबरोबर. ही सुरुवात आहे माझी मंत्रालयात. कोण आलं पहिल्यांदा? 2 महिला हवालदार आल्या. लिफ्ट कशी गेलो, लिफ्ट पण म्हणला अनिल भाऊंचा पोरगा आहे. फिरायला मंत्र्यांना भेटायला का सांगायला पाहिजे. जो माणूस सगळं बाजूला आपल्याला मदत करतो त्या माणसाच्या मदतीत सांगावं लागतं. शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, आपल्या पक्षाचे सगळे मंत्री असतील किंवा भाजपचे मंत्री असतील, हे प्रचंड ताकदीने पाठिंबा बोलायचे. तुम्हाला मी उदाहरण सांगतो. ज्या वेळेला रवींद्र चव्हाण नावाचे पीडब्ल्यूडी मिनिस्टर आहेत त्यांच्याजवळ आम्ही कामानिमित्त गेलो. भाऊंचं पत्र होतं. मी म्हणलं रविदादा, त्यांचे जुने संबंध येतात. दादा म्हणलं भाऊ गेले त्या मतदारसंघाला, तुम्ही सर्वांनी शेवटी असं काही आमदार नाही, माझं पत्र चालतं न चालतं मला माहित आहे पण तुम्ही नैतिक जबाबदारी आमच्या सर्वांची घेतली पाहिजे. मला म्हणजे तू काळजी करू नकोस, मी तुला मदत करायचं आहे. एक एक शब्द माझ्यासाठी महत्वाचा होता. त्या रवींद्र चव्हाणांनी एक योजना काढली, एक महामंडळ स्थापन केलं आणि महाराष्ट्रातले अनेक रस्ते हे एमडीआर रस्ते 7 मीटरनं मोठे करायचे आणि कॉन्क्रीटचे काय निर्णय घेतला. मी कुणाशी तुलना करतोय असं नाही, पण तुम्ही माहिती घ्या आपल्या जिल्ह्यामध्ये किती रस्ते आहेत, महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांना किती रस्ते दिले, किती आमदारांना किती रस्ते दिले. अनेक आमदारांना रस्ताच नाही. काही मंत्र्यांना एक रस्ता आहे 120 कोटीचा. पण सुहास बाबरच्या पत्रावरती सुहास अनिल भाऊ बाबर असल्यामुळं त्या पत्रावरती 3 रस्ते आणि 777 कोटी रुपये हे एका मतदारसंघाला मिळतात.
ठीक आहे, तुमचं माझं म्हणजे तुमचं प्रेम आणि तुमची निष्ठा अनिल भाऊंनी पेरलेलं काम ते उभं चाललं. मी साहेब मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं, साहेब म्हणलं तुम्ही टेंबूच्या सर्वात टप्प्याचं टेंडर काढा म्हणून साहेब. तुम्ही जर आत्ता 2 महिने वाया घालवले आणि जून मध्ये हे काम कोण करते, पक्षाची वर्ष. मी त्यांना सांगितलं साहेब मला आठवडीला नळपाणी मंडळाला पैसे पाहिजे. एका मीटिंग मध्ये 85 कोटी रुपये, खानापूरला 25 कोटी रुपये, विट्याला 90 कोटी योजना अंतिम टप्प्यात आहे, ती सुद्धा पूर्ण करू. कोण देते एवढे पैसे माहिती घ्या. त्या विसापूर सर्कलमधलं हातनूरचं आरोग्य केंद्र रुरल हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय किती वर्ष पेंडिंग आहे. मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलं, साहेब अनिल भाऊंची एवढी कामं अपूर्ण आहेत, त्या कामासाठी एकत्रित मिटिंग लावा अशी माझी विनंती आहे. साहेब कोण सुहास बाबा, काय त्याची पात्रता, पण मिटिंग लावली. मिटिंगला मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, एका लाईनला मी दादा बसलो होतो, समोर महाराष्ट्रातील सगळ्या डिपार्टमेंटचे मुख्य सचिव बसले होते, माझ्या बाजूला खासदार शेवाळे बसले होते आणि समोर सीएम आणि शंभूराज साहेब बसले होते. शेवाळे साहेबांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 5 मिनिटात आवरायचं, मला मिटिंग आहे, मला पुढे जायचं आहे, मला सभेला जायचं आहे. खासदार शेवाळ्यांचा विषय 5 मिनिटात आवरला आणि माझा विषय आल्यावर थांब म्हणले बोलू नकोस. त्या सगळ्या मुख्य सचिवांना मुख्यमंत्री साहेब म्हणले तिचं फार मोठं नुकसान झालंय म्हणजे या मुलाचं. 1.5 वर्षापूर्वी या मुलाची आई गेली आणि 15 दिवसापूर्वी या मुलाचा बाप गेलाय. तो बाप जो माझ्या अडचणीच्या काळात भावासारखा माझ्या पाठीमागे उभा राहिला होता, सगळं माझ्यासाठी केलं, पण मी काय त्यासाठी करू शकलो नाही. त्यामुळे हा पोरगा सांगेल ते करायचं, ही शब्द एका मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे सांगेल ते पूर्ण करतात. काय आपण बोलायला शेवटी असं आहे, दादा बोलायला चुकीच नाही. रोशन 8 लाख कोटी आणि 20 कोटी कोटी अनिल भाऊंच्या पश्चामध्ये एवढी मोठी मदत होईल. ही मदत आपल्याला महायुतीचं सरकार म्हणून त्यांची नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्री करतायत, उपमुख्यमंत्री करतायत, त्यांचे सगळे मंत्री करतायत, सगळे अधिकारी करतायत. त्याही पेक्षा प्रथम तुम्हाला मी शेवटचं माझी आठवण त्या मंत्र्यांनी सांगणार आहे. राजू भैया तुम्ही सांगितलं म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हटलं की तुम्ही आमच्या पाठीशी उभा राहिला. एका डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये गेलो, नाव सांगणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याचं डिपार्टमेंट, मला एक अधिकारी म्हटला तुम्हाला माहित आहे का, म्हणतात अल्पसंख्याक विभागाच्या कामांची यादी पूर्ण करायची आहे. आमच्या लोकांच्या पुढे प्रश्न माझ्यांसाठी पडतो, पत्र कोणाचं चालणार. मी शाळेला म्हणलं पत्र काय असेल ते असं म्हणलं. माझ्या पत्रावरती त्यांच्या डिपार्टमेंट टायपिंग केलं, मीच सही केली आणि त्या अधिकाऱ्याच्या केबिनच्या बाहेर मी शाळेत असं उभा आहे. शाळेने असा भाऊ जसे राहतात दरवाजा उघडला, तिनं असं बोलले बाहेर म्हणला. काहीतरी आपण मला वाटलं असं नाही, मला सुद्धा वाटलं, पण मीच परत समजावलं की आता आपण कोण आहे. ज्या बापाच्या जेव्हा क्रोश टाकलं होतं तो बापच हयात नाही, तर आपण कोण आहे. आप्पा असं मागं बोलायला माझ्या पत्र त्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण मी आपलं मान खाली बनवलं. 20 मिनिट उभा होतो ते केबिनच्या बाहेर आणि 20 मिनिटानंतर त्या अधिकाऱ्यांना असं केलं, या काय तुमचं. मी गेलो म्हणून साहेब हे असं पत्र बघितलं, अनिल भाऊ म्हणल्या उठला, मला सेकंड केला, त्याचे डोळे पाणावले आणि त्यानं सांगितलं की साहेब म्हणलं मी निरसच आहे म्हणजे. आणि अनिल भाऊ ज्या वेळेला डीसीपी बँकेला संचालक होते त्याला माझ्यावर मॅनेजर होते, माझा बाप तुमच्या बापाचा फॅन होता मला आणि मी त्यांना लहानपणापासून बघत आलो. म्हणून काय करायचं काय नाही साहेब म्हणलं मला माहित नाही पत्र चालतं न चालतं, हे पत्र त्याच्यावरती मंत्र्यांची एन्डोर्समेंट नाही, ती सापडलेली नाही. आपलं सत्ता साहेब मला माहित नाही, पण साहेब म्हणलं वेळ नाही, माझं पत्र एवढं घ्या. काय म्हणावं अधिकारी मला एक होतं का मी एक म्हणलं. त्यानं माझ्या पत्राची पण सगळ्या कामाला घेतली आणि भाऊंचे पण जुने पत्र टाकून सगळ्याच कामाला मंजुरी दिली. ती अनिल भाऊंनी केली. त्यामुळे मला असं वाटतंय तुमच्या मनात एक तुम्ही सगळ्यांनी मला तुमच्या बोलून दाखवले. एवढं सगळं असताना
तुम्हाला कुठल्या खासदाराची आवश्यकता नाही. काय करायचं आहे आपल्याला? दोन गोष्टी फक्त जाणून ठेवायची. एक, अनिल भाऊंची शिकवण स्पष्टपणे आपल्याला सांगितले, एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतला प्रामाणिक करायची, त्याला कसलीही किंमत बदलला तर चालेल. 2014 साली अनिल भाऊंनी प्रतीक पाटलांचा काम करायचा निर्णय घेतला होता. जग दुनिया उलटी होती, प्रसंगी सगळं त्याला आपल्याला बघायला लागलं, पण आपण एक काम प्रामाणिकपणे पार केलं. परत संजय काकांचं काम करायचा निर्णय घेतला, ते सुद्धा आपण प्रामाणिकपणे काम करायचं. भाऊंचाच आदेश आहे. सुहास बाबर आदेश देण्यात मोठा झालेला नाही, पण भाऊंच्या वाढदिवसाचं भाषण आणि भाऊंचं त्या महायुतीच्या सभेतलं भाषण, हे भाषण असं आहे की आपल्याला महायुतीच्याच उमेदवाराचं काम करावं लागेल. हा भाऊंचा आपण शेवटचा आदेश म्हणूया, आणि ते त्यांनीच आदेश आहे, माझा आदेश नाही, त्यांचा आदेश आहे असे गृहीत करून आपल्या मनातली सगळी जाळी, सगळी जळमट बाजूला काढून आपण सर्वांनी ताकदीने त्या ठिकाणी काम करूया, अशी माझी तुम्हाला नम्र विनंती. आणि मग परत दादा म्हणाले बरोबर आहे, भाऊ काय म्हणायचं, नाव वगैरे नाही चालायचं, उगाच आपलं कधी काय बोलायचं, भाऊ काय म्हणायचं, कधी आणि कुठं काय बोलायचं त्याची भान सगळ्यांना. अनेक लोकांनी म्हणून व्यक्त केले की आता आमदारकीचं असं, आणखीन काय काय म्हणते, उगाच बोलायला द्यायचे, मी आमदार लोकांना बोलायचं असं कसं आहे. इलेक्शन कशाचं आहे? इलेक्शन आहे लोकसभेचं, इलेक्शन आहे काकांनी. एका बाजूला म्हणायचं आम्ही माहिती, परत म्हणायचं पुढचं पुढं बघू. माझंही म्हणणं तेच, काय कुणाचं काढू नका. मला तुमच्यावरती प्रचंड आत्मविश्वास. उगाच कोणतं तासगाव म्हणणार अमुक अमुक आमदार होणार आहे, त्यांचं कशात काय असेल, आपण कशात त्यांचा विचार करत बसायचा. आपण समर्थ आहे ना, आणि माझा तुमच्यावरती विश्वास आहे. आणि सरळ बाजूला ठेवून तुम्हाला सांगतो, मी आयऱ्या गेल्याचा फरक नाही, मी अनिल बाबराचा फरक आहे. तो बरोबर येऊ दे, बरोबर न येऊ दे, तुम्हाला सगळ्याला बरोबर घेऊन त्यांचा शेवटचा आदेश जसा पाळणार आहे ना, शेवटचे शब्द पाळायचे आहेत. 34 परत येणार तुम्हाला फाटे राहत नाही. त्यामुळे काय गोष्टी म्हणायचं आहे, त्यांनी आपल्याला अभिवचन द्यायचं आहे, त्यांनी स्टेटमेंट म्हणायचं की तुमच्या पर्यंत राहावा नाही तर न राहावा. माझ्या वडिलांनी शिकवलं, त्यांनी सुद्धा काकांना पाठिंबा देताना असंच सांगितलं, माझं काम करा, आग्रह करा, तुमच्यावर अवलंबून नाही. मला सुद्धा असं वाटतं, कदाचित लांब तुम्ही मोठा कास घे, पण मला तुमच्यावर विश्वास आहे ना. 40, 45 वर्ष सलग 10 वर्ष आमदारकी नसताना जो माणूस अनिल भाऊच्या बाजूला सरकत नाही, तो माणूस या आयऱ्याला कसा विचार, कुणाचाही विचार करायचा नाही. आपल्याला ज्या शिकवणीत अनिल भाऊ शिकवले त्याच पटीमध्ये आपल्याला काम करावं लागेल, अशी माझी नम्र विनंती आहे. मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की शेवटी हे सगळे आपण जे काम करणार आहे, या सगळ्या कामांची पोच वरती होणार आहे, वरतीचं मूल्यमापन होणार आहे, आणि भविष्याचं काम हे सगळ्यांनी करणार आहे. आपल्याला शासन मदत करतंय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मदत करताय, सगळे मंत्री मदत करताय. या सगळ्या मंत्र्यांच्या पुढे बाकी कुणाची तरी खासदार म्हणणं आमदार म्हणणं आपल्याला महत्वाचं नाही, पण आपल्याला अनिल भाऊंचं शेवटचं स्वप्न असलेलं टेंबू योजनेचा 6वा टप्पा हा त्यांच्या पश्चात पूर्ण होतोय, आणि आपण तुम्ही आम्ही सगळे मिळून पूर्ण करतोय. एवढंच त्यांना भावना खऱ्या आपण श्रद्धांजली राहील. आणि ते होण्यासाठी आपल्याला भाजप सेना युतीचा आपल्याला खासदार करावं लागेल, आणि त्यांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीनं उभं राहावं लागेल. मला असं वाटतंय की तुम्हाला मंजूर आहे का, मी तुम्हाला सांगतो एवढं फक्त हात एकदा वर करून सांगा. तुमच्या मनात सगळं बाजूला काढा, कोण काय सांगते एवढं रेसिपीचं आपण नाशन करा. मला दोन्ही उमेदवार भेटायला आले होते, तुमचा प्रश्न लपवणार नाही. आपल्या इथे उमेदवार भेटायला आले, त्यांनी भाऊंच्या फोटोला हात घातला, ते माझ्यासमोर बसले, मी त्यांना चहा दिला. मला म्हणले त्यांना काय राजकीय बोलायचं धाडस झालं नाही. मीच त्यांना सांगितलं माझ्या वडिलांनी जो पक्ष सोडलाय तो तुम्ही स्वीकारलाय. सगळ्यात मोठी अडचण आहे की ज्या बंपर माणसाला माझा बाप सोडून गेला होता त्या माणसाला तुम्ही स्वीकारले, आणि ह्याच माणसाने टेंबूची भाऊची कामं आडवली होती. ह्याच माणसाने ज्याला भाऊला मंत्रिपद फायनल झालं होतं त्याला ह्या माकडाने भाऊचं पंतप्रधान नाकारलं. त्या पक्षाचं काम मी करू शकत नाही, मला क्षमा त्यांना बोलता नाही लागलं. आणि दुसरे पण उमेदवार आले,
ते आले तरी समंजसपण दाखवलं, मी फोटो घेऊन नका म्हटलं, मी भाऊच्या फोटो मी येणार नाही, भाऊच्या फोटोला हार घातला म्हणून तुम्ही निघाले तुम्ही जावा, म्हणजे मी अनिल भाऊंचा मुलगा आहे, हे संस्कार म्हणलं माझे नाही, चहा पाणी तुम्हाला घ्यावं लागेल माझ्याकडे. लोक एवढा काय चपाचा नाही, कुणाला काय म्हणायचं म्हणत, मला माझ्यावर विश्वास आहे, मला लोकांचा विश्वास आहे की तुम्ही जरी भेटून गेला म्हणून कोणतरी आत न जाणार आहे का बाहेर न जाणार आहे असं तर काही नाही. त्यांच्याबरोबर सुद्धा कसलीही चर्चा न करता सन्मानाने त्यांचा चहा पाणी केला आणि आपण त्यांना रजा दिली. म्हणजे मला असं वाटतं की ही शिकवण भाऊची आहे, ही शिकवण तुमची आहे, ही शिकवण आपल्या पार्टीची आहे. जो निर्णय झालाय त्या निर्णयाला बांधील 7 मे ही मतदानाची तारीख आहे लक्षात. 8 मे पासून विधानसभेचं मतदान करून फक्त आपल्याविषयी चर्चा करू, आपलं काम करू, ताकदीनं काम करू. प्रत्येक भागामध्ये प्रत्येक गावामध्ये आपल्याला पोहोचायचं आहे. आपली भूमिका भाऊंची भूमिका ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून 7 मे नंतर आपण आपल्या विधानसभेसाठी काम करू. बरोबर कोण येऊ द्या तात्या तर न येऊ, आपण त्यांची आवश्यकता नाही. आले तर ठीक, नाही तर ठीक. आपण माहिती पण अवलंबून नाही, कोणावर अवलंबून नाही, स्वतःवर अवलंबून आहे, समोर बसून लोकांच्यावरती अवलंबून. त्यामुळे कसलीही विचार नाही करत. अनिल भाऊंचा शब्द प्रमाण म्हणून जाता जाता त्यांनी आपल्याला तो शब्द दिलाय किंवा तो आदेश दिला असं काही करूया, आणि तो शब्द त्यांनी दिलाय तो आपण सर्वांनी मिळून पाहूया. इथून पुढे तुमच्या कोणाच्याही तोंडातून चुकीचं वाक्य अमुक फेसबुकवर स्टेटस तिथं ते वाईट झालं. तुम्ही बघापासून फक्त कोण रेकॉर्डिंग करते, आपण बोलतोय एका परत कट करून वापरलं जातो. त्यामुळं कशावरही सोशल मीडियावर चर्चा करता आपली भूमिका आपण का करतोय शेवटी असं मला सुद्धा जाणीव होते. तुमच्या मनात असं नसो पण तुम्हाला हे करावं लागेल भाऊंसाठी, आणि ते कशासाठी तर तुमच्यासाठीच. इथून पुढचे 5 महिने शासनानं आपल्या पाठीमागे उभा राहिलं पाहिजे. त्या एका भूमिकेसाठी आपण सर्वांनी म्हणून आपल्या महायुतीच्या उमेदवाराचं काम करूया. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की आपल्याला गाव न्याय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तुम्हाला बूथ मध्ये प्रत्येक बूथला एक 10-20 लोकांची टीम करावं लागेल. आपली भूमिका आपल्या लोकांच्यापर्यंत पोहोचवावं लागेल, चिन्ह पोहोचवावं लागेल. मतदान करून घेण्यापर्यंत सगळी जबाबदारी आपल्याला पार पाडावं लागेल. भविष्यामध्ये आपल्याला मेळावा सुद्धा घ्यावा लागेल. त्या मेळाव्यासाठी परत तुम्ही सर्वांनी ताकद घ्यायचं. म्हणून काय 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 तुम्ही सांगालच कोणी मी एवढी तक्रार करते ते फक्त तक्रार करते ती 10,000 सुद्धा लायकीची माणसं नाही. मी अनिल भाऊंचा मुलगा आहे. तुम्ही या कहाणीत पडू नका. तुम्ही किती जरी सांगितलं तरी गाणंच करणार म्हणलं, तुमचा शब्द वाया काढून देऊ नका. मी ह्यांना समर्थ आहे म्हणलं, त्यांचा कसा कार्यक्रम लावायचा मला चांगलं कळतंय म्हणून तुम्ही यांना आता लावू नका. इतका त्यांना मी आत्मविश्वास दिला हे तुमच्या जीवावर दिलाय. जाताना तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की जो विश्वास तुम्ही भाऊंच्यावरती दाखवलाय तो विश्वास साथ धरण्याची जबाबदारी आमच्या कुटुंबाची असेल. आम्ही कुठेही कमी पडणार नाही एवढं तुम्हाला अभिवचन देतो. प्रामाणिकपणे इथून बाहेर पडल्यानंतर जेवण झाल्यानंतर आपल्याला आपल्या पक्षाचं अनिल भाऊंच्या आदेशाने स्वराजबाबत आदेश देणार नाही तेवढा मोठा मी नाही. भाऊंच्या शेवटचे भाषणातले 2 आहेत त्या घटना मी तुम्हाला सांगितल्या आणि पक्ष करत असलेली मदत सांगितली. या सगळ्याची जाणीव ठेवून आपण महायुतीच्या विरोधात काम करायचं आहे एवढा निर्णय करूया. मी सर्वजण तुमच्या सर्वांचा मी भाऊंच्या पार्टीच्या वतीने मनापासून आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध. चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येथे शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध. प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन. श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र, नेवरी रोड, शितोळे मार्केट, गाळा नंबर 3, विटा. प्रोप्रायटर प्रमोद पाटील. संपर्क 98 903 13 778.